जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हासा माझे अस्वस्थ होण्याचे काहीतरी कारण आहे, पण ते तुला सांगून त्यातून काही साध्य होईल असे मला नाही वाटत. मला जो संशय वाटतो आहे तो खरा ठरतो की काय? ही तीच तर मुलगी नव्हे जिला हे भेटायला गेले होते. हे तिचाच विचार करत असणार, कारण तीच गोष्ट आहे जी यांना सांगता येत नाही. म्हासा, तू ह्यावर अधिक चर्चा करू नकोस, पण ह्याचा त्रास तुलाच जास्त होईल. म्हणजे प्रेमाने, काळजीने, हट्टाने मी आपल्याला विचारू नाही. जर आपल्याला मला सांगायचं नाही तर काय करणार? पण मला हे आवडलेले नाही. म्हासा, तू काय म्हणतेस ते मला कळत आहे. नाही, तुम्ही मला समजून घेत नाही आहात. म्हासा, मला काही काळ एकांत हवा आहे. ओम नमो मार्तंड भैरवाय. 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 ओम नमो मार्तंड भैरवाय.
सगळे रस्ते एकाच ठिकाणी फिरून यावे आणि कुठे जायचं हे कळू नये असं झालं. त्या खंडोबाला हरवता हरवता माझे पिताश्री गेले. उलूक गेला. माझा भाऊ भ्रमिष्ट झाला. पण आता मी गप्प बसणार नाही. त्या खंडोबाच्या राज्याभिषेकाची निमंत्रण त्रिलोकात पाठवली जातात. यावेळी मी कोणालाही पाठवणार नाही. मी स्वतः जेजुरीला जाणार. आचार्य तुम्ही या बसा. तुला काय आशीर्वाद देऊ कुंभक? मी काहीही आशीर्वाद मागेन. तुम्ही देणार आहात का? हो. काय म्हणालात आपण? माझ्याच कानांवर विश्वास बसत नाही. आचार्य तुम्ही हे म्हणत आहात? आज असं काय घडलं? इतक्या काळानंतर तुम्ही इथे आलात आणि कुंभक तू एकमेव आहेस जो दैत्य कुळाचं नेतृत्व करू शकतो. कितीही गुणदोष असले तरीही तूच त्रिलोकात राज्य प्रस्थापित करू शकतोस अशी मला आशा आहे. पण असं काय घडलं? एवढा बदल? तुम्ही माझी थट्टा तर करत नाही ना? नाही. पण हे सगळं घडणार तरी कसं? तू जर अमर झालास तर हे सगळं घडू शकतं. तुला मृत्यूच आला नाही. तू जर चिरंजीव झालास तर हे सगळं नक्की घडू शकतं. आचार्य कुंभक आज अशी काय कृपा झाली की तुम्ही हे सांगत आहात? पृथ्वीवर काही अमृताचे थेंब प्रकट झाले आहेत. काय? होय, तेच अमृत ज्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं. तेच अमृत ज्यासाठी देवांनी दानवांची फसवणूक केली. तेच अमृत ज्यामुळे देव अमर झाले आणि दानव पराभूत झाले. ते अमृत कुठे आहे आचार्य? श्री खंडेरायांनी आपल्या पत्नीला एक अमृताची कुपी भेट दिली आहे. मग ते अमृत मी कसं हिसकावून आणतो ते तुम्ही पाहाच. त्यांनी जसं ते फसवून पळवून नेलं अगदी तसंच. नाही कुंभक, ते अमृत मी स्वतः घेऊन येणार आहे.
ते कसं? महादेवांनी देव दानवांमध्ये अमृत वाटपासाठी मध्यस्थी केली होती. ते साक्षी होते. मी त्यांच्याकडे न्याय करण्यासाठी जाणार आहे. आपली बाजू न्यायाची आहे आणि मला खात्री आहे ते अमृत आपल्यालाच मिळेल. पण हे सगळं कसं शक्य? माझ्यावर विश्वास ठेव कुंभक. मार्कंडेय ऋषींकडून प्रत्यक्ष महादेवानी न्यायशास्त्र लिहून घेतलंय. ज्यांनी न्यायशास्त्र तयार केलं ते स्वतः अन्याय कसा करतील? म्हाळसा, हे घे पाणी घे. काय झालं? तू अशी गप्प गप्प का? सकाळी तर किती आनंदात होतीस आणि अचानक असं? काय सांगू तुला? मला कधी कधी असं वाटतं मी काही गोष्टी तुला विचारायलाच नाही पाहिजेत. म्हणजे तू मला सगळं सांगावंस असं नाही वाटत, पण तुझी खूप काळजी वाटते ग. आणि तुला असं पाहून मला बरं वाटेल का? नुसतं बोलण्याचाही कंटाळा आलाय मला. काय बोलणार? तू मनात खूप गोष्टी ठेवू नकोस, ते चांगलं नाही. तू मन मोकळं करत जा, म्हणजे तुला बरं वाटेल. काय नाही ग, ते यांचं वागणं मला कळत नाही. हे मला अस्वस्थ दिसले म्हणून मी त्यांना विचारलं काय झालं, काय कारण आहे. आधी प्रेमाने विचारलं, मग काळजी वाटते म्हणून विचारलं, मग आग्रह धरला की मला सांगा तुम्ही अस्वस्थ का आहात. पण ते काही सांगेच ना. लहान तोंडी मोठा घास घेते. दुसऱ्या कोणाला नाही सांगितलं तरी चाललं असतं, पण त्यांनी तुला सांगायला हवं. आणि अशा वेळी त्यांना मी तिथे नको होते. म्हणजे त्यांना एकांत हवा होता. मग मनात नाही नाही ते विचार येतात. पण तुला काय वाटते, कशामुळे ते असे वागत असावेत? म्हाळसा, तू रागवणार नसशील तर एक सांगू? का रागवू मी? कशासाठी रागवू? म्हाळसा, अगं शांत हो, शांत हो तू. मला असं वाटतं त्या मुलीचं तर काही कारण नसेल ना? मलाही तेच वाटतंय. मला वाटलं होतं की तो विषय आता संपला असेल, पण तशी काही चिन्ह दिसत नाही. मला भीती अशी वाटते की तुझे आई वडील इथे आले म्हणजे राज्याभिषेकाच्या निमित्ताने, आणि त्यांना ह्यातलं काही समजले अथवा दिसले तर त्यांना काय वाटेल? त्यांना कळता कामा नये. त्यांनी आयुष्यभर इतकं केलंय माझ्यासाठी. त्यांना उगाच दुःख नको. लतिका, डोकं दुखतंय बघ माझं. थांब, बस तिथे.
अहो घ्या. अहो आपण कशाला त्रास घेतलात? सेवकाला सांगितले असते तर त्यांनी देखील आणून दिले असते गरम दूध. अहो माळसाच्या लग्नानंतर लतिका तिच्यासोबत जेजुरीला गेली. आता घरातल्या प्रत्येक कामात मलाच नीट लक्ष ठेवावं लागतं. सेवकांवरतीही लक्ष ठेवावं लागतं. हे मात्र खरे आहे. म्हाळसा आणि लतिका असताना हे घर कसे भरलेले वाटायचे. अहो लतिकाची तर प्रत्येक गोष्टीत मदत व्हायची आपल्याला. हो ना, लतिकाची प्रत्येक कामात उणीव जाणवते मला. अहो मला तर कधी कधी म्हाळसाचे लग्न झाले आणि ती जेजुरीच राहावयास गेली हे पटतच नाही. ती लतिका बरोबर इथेच जवळपास कुठेतरी गेली असेल असेच वाटते. हो, पण आता माळसाचं लग्न झालं आहे हे मनाला पटवून द्यायला हवं. ती आता जेजुरीची सम्राज्ञी झालीये, खंडेरायांची पत्नी आणि जेजुरीची राणी. हो हे खरे आहे. आणि आता या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपल्याला जेजुरीला जाता येईल, म्हाळसाला भेटता येईल, जेजुरीचं वैभवही पाहता येईल. प्रणाम जी. प्रणाम. जेजुरीहून आलो या. जेजुरीहून? होय. काही विशेष? अहो देवानं तुमच्यासाठी भेटवस्तू पाठवली आणि निरोपी धाडला या. तुम्ही बसा ना. असू द्या जी. हे आत नेऊन ठेव. बर मी येतो जी. बर चला आहे. काही महत्वाचं आहे का? खंडेरायांचा राज्याभिषेक पुढे गेला आहे, त्याचेच निमंत्रण आहे हे. आणि बरं का, यात असंही लिहिलं आहे की म्हाळसाला आपल्या दोघांची खूप आठवण येते. तेव्हा राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण दोघांनी 1-2 दिवस आधीच जेजुरीत येऊन राहावं, म्हणजे म्हाळसाला देखील खूप आनंद होईल. मग आता आपण कधी प्रस्थान करायचं आहे? अहो आपण 1 दिवस आधी निघालो तरी राज्याभिषेकाला पोहोचू. अहो पण आधी या असं खंडेरायांचंच म्हणणं आहे ना? मायानंदा, अहो त्यांनी असा आग्रह करणं स्वाभाविक आहे, पण आपण नको का रीत पाळायला? आता ते आपल्या लेकीचं सासर आहे, लेकीच्या सासरी जाऊन राहायचं का आपण? लेकीच्या घरात पाणीही न घेण्याची रीत आहे हे विसरलात का आपण? मग आपण गडावर नको राहायला, खाली पायथ्याशी राहू. पण मला देखील जेजुरीला जाऊन राहायचं आहे, म्हाळसाला पाहायचं आहे, तिला भेटायचं आहे. आणि आपण निमंत्रित आहोत म्हटल्यावर हा प्रश्न राहिलाच कुठे? मला याची कल्पना आहे की आपल्याला माधव शास्त्रीने दिलेलं वचन आठवत असेल, पण जशी माणसाच्या भविष्याची काळजी तुम्हाला वाटते तशीच एक आई म्हणून मलाही तिची काळजी वाटते हो. ते काही नाही, आता आपण लवकरात लवकर निघूया. आपल्या सोबत माधव शास्त्रीही आहेत. मला माळसाला पाहायचंय, तिला भेटायचंय, तिचा संसार पाहायचाय. विवाहानंतर तिचा कोणताच निरोप देखील आलेला नाही. तिथे सारं काही नीट आहे ना तेही पाहायचं आहे. नाही नाही, ते काही नाही. आता आपण लवकरात लवकर निघूया. मी निघण्याची व्यवस्था करते. बर, मी आत्ताच माधव शास्त्रींना निरोप पाठवतो.
तुझ्या हातात काय आहे मला ठाऊक नाही, पण बरं वाटलं बघ मला. हे काय? असू दे, घे तू. हे काय करतेस म्हाळसा? मी तर तुला माझी मैत्रीण समजत होते, पण तू मला दासी समजायला लागलीस की काय? काय ग? कसला विचार करतेस? म्हाळसा, राज्याभिषेकाच्या दिवशी ती मुलगी येणार असेल तर तू तिला ओळखणार कशी? ते मला ठाऊक नाही. पण त्याचा विचार करावाच लागेल.